फ्रेंड्स, मी संगीता क्रिएशन्समध्ये तुम्हा सर्वांचं आज खूप खूप स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. आज आपण सुंदर अशी स्लीव्ज डिझाईन पाहणार आहोत. इथे मी स्लीव्जचं अस्तरचं कटिंग करून घेतलेलं आहे आणि जे मेन ब्लाऊजचं कापड आहे त्याचंही कटिंग केलेलं आहे. आता ही स्लीव्ज डबल आहेत, तर आपण दोन्ही स्लीव्जवर सोबतच कटिंग करणार आहोत. त्यामुळे मी हे स्लीव्जचं पॅटर्न अशा पद्धतीने ठेवलेलं आहे. आता सेंटरला फोल्ड करून घेतलेला आहे. स्लीवची लेंथ पाहू शकता, टोटल 10.5 इंच आहे. स्टिचिंग करून ही 9.5 होणार आहे, कारण वरती 1/2 इंच आणि खाली 1/2 इंच मार्जिन एक्स्ट्राचं जातं. आता इथे आपण डिझाईन जी बनवणार आहोत त्यासाठी खालचं जे काट आहेत स्लीव्जचे ते सोडायचे आहेत आणि वरच्या बाजूने जवळजवळ 1 इंचाचं मार्जिन सोडून मधला जो सेंटरचा भाग आहे तिथे आपण स्लीव्जला डिझाईन बनवणार आहोत, कारण खालचे काट पण आपल्याला डिझाईनमध्ये ठेवायचे आहेत. तर पाहू शकता जवळजवळ खालच्या बाजूने 3.5 इंच आणि वरच्या बाजूने टोटल 1 इंच मार्जिन मी सोडलेलं आहे. आता स्लीव्जची टोटल दंडघेर तुम्ही पाहू शकता. आता जो सेंटर आहे तिथे आपण मार्किंग करून घेतलेलं आहे. आता आपण जे मेन ब्लाऊजचं कापड आहे ते बाजूला ठेवूया आणि अस्तरवरती स्लीव्जचं कटिंग करून घ्यायचं आहे. त्यासाठी स्लीव्ज व्यवस्थित फोल्ड करून घ्यायचे आहे सेंटरला. हे पहा, अशा पद्धतीने डबल स्लीव्ज आहे. दोन्ही स्लीव्जचं सोबत कटिंग करणार आहे, त्यामुळे मी दोन्ही स्लीव्ज एकत्र ठेवलेल्या आहेत आणि अशा पद्धतीने सेंटरला व्यवस्थित मी फोल्ड केलेलं आहे. आता आपण जे मार्किंग केलेलं आहे ते अजून थोडंसं डार्क करून घेऊया. आता हे मार्किंग केलेला जो मधला भाग आहे त्याचा आपण सेंटर पॉईंट काढून घ्यायचा आहे. टोटल 6 इंच, तर मधला सेंटर पॉईंट 3 इंचाचा येईल. आता इथं एक मार्किंग करून घ्यायचं आहे आणि इथून बाजूला 1/4 इंचावर एक मार्किंग करायचं आहे. पाहू शकता, बरोबर 1/4 इंचावर मी मार्किंग केलेलं आहे, कारण स्लीव्जचा दंडघेर कमी आहे त्यामुळे मी 1/4 इंच घेतलेला आहे. जर मोठी दंडघेर असेल तर तुम्ही जवळजवळ 1 इंच घेऊ शकता. आता 1/4 इंचावरती मी मार्किंग करून अशा पद्धतीने हलकासा असा पान आकार देऊन घेतलेला आहे. हे पासा लंबगोल असा आकार थोडासा देऊन घेतलेला आहे. याला थोडासा व्यवस्थित शेप देऊन घ्यायचा आहे. हे पहा, अशा पद्धतीने शेप देऊन झालेला आहे. आता आपण हे कटिंग करून घेऊया. इथे तुम्ही हवं तर कॅनव्हासवर पण कटिंग करून कॅनव्हास पण लावू शकता, पण ब्लाऊजचं कापड कडक आहे त्यामुळे फार काही गरज नाही. जर सिल्कचं कापड असेल तर कॅनव्हास हा लावावाच लागतो. हे पाहू शकता, आता दोन्ही स्लीव्जचं कटिंग सोबत करून झालेलं आहे. तर स्लीव्जला आपण मार्किंग करून घेऊया. ही मार्किंग केलेली जी बाजू आहे ती सोयीची बाजू आहे. मग स्टिचिंग करताना आपली कन्फ्युजन होत नाही की पुढचा आर्महोल आणि मागचा आर्महोल यामध्ये गोंधळ होत नाही. आता आपण एक स्लीव्ज घेतलेले आहे. आता हे जे कापड आहे स्लीव्जचं खालचं जे काही बॉर्डर आहे त्याच्या खाली आपण 1/4 इंच मार्जिन सोडून बाकीचं जे एक्स्ट्राचं कापड आहे ते कट करून घेतलेलं आहे आणि स्लीव्जच्या सुईच्या बाजूने अस्तरचं कापड ठेवून घेतलेलं आहे. आता आपण काय करायचं आहे, अगोदर पिनअप करून व्यवस्थित कापड सेट करून पिनअप करून घ्यायचं आहे, जेणेकरून अस्तर किंवा कापड हलणार नाही. आणि आता हे जे मी मार्किंग करत आहे 1/4 इंचपेक्षाही कमी याच मार्किंगवरती बरोबर शिलाई मारायची आहे. या कटिंगच्या बाजूने कमी जास्त जर शिलाई झाली तर जो काही आपण कटिंगचा जो आपण शेप दिलेला आहे तो पूर्ण बिघडून जातो. त्यासाठी काय करायचं आहे, तुम्ही जर नवीन असताल तर अशा पद्धतीने चॉकच्या साह्याने थोडं थोडं मार्किंग करून घ्यायचं आहे आणि मग शिलाई मारू शकता. आणि ज्या जुन्या ताई आहेत त्यांना फार गरज पडत नाही, कारण त्यांचं शिलाईमध्ये हात बसलेला असतो. पण हे नवीन ताईंसाठी सांगत आहे की त्यांनी अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आहे आणि बरोबर त्याच मार्किंगवरती शिलाई मारून घ्यायची आहे. शिलाई मारताना काळजीपूर्वक घ्यायची आहे. आता शिलाई मारून झाल्यानंतर हा धागा अशा पद्धतीने कट करायचा आहे, खालच्या बाजूनेही कट करायचा आहे आणि आता हे सेंटरला अशा पद्धतीने फोल्ड करून छोटासा नॉच देऊन आता हा जो आकार आहे हा व्यवस्थित अशा पद्धतीने कट करून घ्यायचा आहे. कटिंग करताना हे काळजीपूर्वक कटिंग करायचं आहे आणि आता दोन्ही जे पॉईंट आहे ते व्यवस्थित असे कट देऊन घ्यायचे आहेत आणि साईडला पण छोटे छोटे असे कट करून घ्यायचे आहेत, जेणेकरून आपण हे अस्तर फोल्ड करू त्यावेळेस ते इझिली फोल्ड होईल आणि कापड कुठेही खेचल्यासारखं ओढल्यासारखं वाटणार नाही. म्हणून हे कट देऊन घ्यायचे छोटे छोटे आणि मेन खालचा कट आणि वरचा कट तो व्यवस्थित द्यायचा आहे. त्यानंतर हे अस्तर अशा पद्धतीने पूर्ण आतमध्ये फोल्ड करून घ्यायचं आहे
आणि हाताने व्यवस्थित त्याला सेट करून घ्यायचं आहे. हे पाहू शकता, अशा पद्धतीने व्यवस्थित सेटिंग करून घ्यायचं आहे अस्तरचं आणि मेन ब्लाऊजचं कापडाचं. आणि मग त्यावरती कडेने दाबटीप मारायची आहे. दाबटीप मारताना काळजीपूर्वक कापड व्यवस्थित सेट करूनच मग त्यावरती दाबटीप मारायची आहे. मी पाहू शकता, अशा पद्धतीने व्यवस्थित आपल्या हाताने फिनिशिंग द्यायची आणि दाबटीप मारून घ्यायची. तुम्हाला हवं तर तुम्ही प्रेस पण करून घेऊ शकता. मी अशाच पद्धतीने हाताने सेटिंग करून पूर्ण जो आकार आहे त्याला दाबटीप मारून घेतलेले आहे. आता हा धागा कट करून काढून घ्यायचा आहे. हे पहा, अशा पद्धतीने हे वेगळं करून घ्यायचं आहे. आणि नंतर आता खालच्या बाजूने जे ओपन भाग आपण क्वार्टर इंच ठेवलेला आहे तो अशा पद्धतीने फोल्ड करून त्याला शिलाई मारून घ्यायची आहे. पाहू शकता. आता आपण बॉर्डरच्या खाली जे काही क्वार्टर इंच मार्जिन सोडलेलं होतं ते अशा पद्धतीने पूर्ण फोल्ड करून घ्यायचं आहे आणि त्यावरती शिलाई मारून घ्यायची आहे. आता जे अस्तरचा भाग आहे त्याला पण व्यवस्थित क्वार्टर इंच आतमध्ये दुमडून घ्यायचं आहे आणि त्याला पण शिलाई मारून घ्यायची आहे. हे पाहू शकता. व्यवस्थित फिनिशिंगसह एकदम कडेवरती दाबटीप मारून घ्यायची पूर्ण. मैत्रिणींनो, तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असताल आणि तुम्हाला माझे व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि बेलचं बटनही प्रेस करा, जेणेकरून अपलोड केलेले व्हिडिओ अपलोड केल्या तुम्हाला पाहायला भेटतील आणि कुठलाही व्हिडिओ मिस होणार नाही. आणि तुम्हाला आता मी जी ही स्लीव्ज डिझाईन स्टिचिंग करत आहे ती जर तुम्हाला आवडलीच तर व्हिडिओला लाईक अवश्य करा. आणि जर याच्यामध्ये काही चेंजेस करावा तर वेगळी पद्धत असेल स्टिचिंगची तर तुम्ही कमेंट करून मला सुचवू शकता. आता मी पूर्ण कडेवरती टीप मारून घेतलेले आहे अस्तरच्या आणि एक्स्ट्राचं कापड कट करून घेतलेलं आहे. सेंटर नॉच देऊन घेतला आहे. आता आपण याच्यासाठी बनवणार आहोत मध्ये छोटंसं डिझाईन. त्यासाठी मी जे कापड आहे साडीचं मॅचिंग कापड आहे ते कापड मी घेतलेलं आहे आणि त्याला मी अशा पद्धतीने चौकोनामध्ये कट करून घेतलेला आहे. आता आपण इथे छोटासा बो बनवणार आहोत. दोन्ही स्लीव्ससाठी मी सारखं कापड घेतलेलं आहे. आता ह्याला बरोबर या कापडाला सेंटरला फोल्ड करून घ्यायचं आहे आणि तिन्ही एक बाजू तर बंद आहे पण तिन्ही बाजूने ह्याला शिलाई मारून घ्यायची आहे. दोन्ही बाजूने फुल शिलाई मारायची आणि तिसऱ्या बाजूने जवळजवळ 1.5 इंच किंवा 1 इंच ओपन ठेवायचं आहे, कारण इथून आपण कापड आतमधून फोल्ड करून घेणार आहोत आणि मग कडेवरती दाबटीप घेणार आहोत. आता हे जे ओपन भाग ठेवलेला आहे त्यामधून कापड अशा पद्धतीने हलक्या हाताने खेचून घ्यायचं आहे. कापड पूर्ण उलटून घेतलं की एखाद्या टोकदार वस्तूच्या साहाय्याने अशा पद्धतीने जे तिन्ही टोक आहेत ते काढून घ्यायचेत आणि चौथ्या बाजूने आपण जे ओपन ठेवलेलं आहे ते पण व्यवस्थित हाताच्या साहाय्याने सेट करून घ्यायचं आहे आणि त्यावरती पण दाबटीप मारून तो भाग बंद करून घ्यायचा आहे. आणि अशा प्रकारे चारही बाजूने कडेवरती दाबटीप मारून हा बॉक्स आपला तयार होतो. हे अशा पद्धतीने एकदम कडेने ह्याच्यावरती दाबटीप मारून घ्यायची आहे. आता हा बॉक्स बरोबर सेंटरला फोल्ड करून घ्यायचा आहे आणि ह्याला सेंटरला मार्किंग करून घ्यायचं आहे. आता जिथे आपण मार्किंग केलेलं आहे तिथे असे छोट्या प्लेट्स टाकून घ्यायच्यात. बरोबर सेंटरला या प्लेट्स आल्या पाहिजेत आणि ह्या प्लेट्स व्यवस्थित सेट करून यावरती शिलाई मशीनवरती थोडीशी रफ टीप मारून घ्यायची आहे. हे अशा पद्धतीने मी ही टीप मारून घेतली आहे. आता हा झाला आपला छोटासा बो तयार. आपण हाच बो स्लीव्जला अटॅच करून स्लीव्जचं सुंदरता अजून वाढवणार आहोत. पाहू शकता. आता हा स्लीव्जचा जो पॅटर्न बनवून ठेवलेला आहे इथे हा बो अशा पद्धतीने व्यवस्थित सेट करून घ्यायचा आहे. हवं तर तुम्ही सेट करून दोन्ही साईडने पिन करून मग शिलाई मारून घेऊ शकता. आता मी हा बो व्यवस्थित सेट केलेला आहे. एका बाजूने मी पिन लावून घेत आहे. हे अशा पद्धतीने पिन लावलेले आहे. आता दुसऱ्या बाजूने मी डायरेक्ट शिलाई मारत आहे. खालच्या बाजूने आणि वरच्या बाजूने व्यवस्थित मार्जिन सोडून हा बो जोडून घ्यायचा आहे आणि चारही बाजूने पुन्हा याला शिलाई मारून घ्यायची आहे. हे अशा पद्धतीने व्यवस्थित हाताने सेट करायचे की दोन्ही जे किनारे आहेत ते बरोबर एकमेकांच्या समोर एकमेकांच्या सेंटरला आहेत की नाही ते पाहून घ्यायचे आणि वरच्या बाजूनेही सेम त्याच पद्धतीने अशा पद्धतीने आणि मग रफ शिलाई मारून घ्यायची आहे. हवं तर तुम्ही डबल शिलाई मारू शकता आणि मग धागा कट करू शकता.
आता मी इथे डबल शिलाई मारणार आहे आणि प्लस यावरती आपण लेस पण लावून घेणार आहोत. तुम्हाला लेस नको असेल तर तुम्ही असं प्लेन पण ठेवू शकता, पण जशी कस्टमरची डिमांड असते तसं आपल्याला करणं भाग पडतं. आता मी इथे ह्याला लेस लावणार आहे, तर इथे मी मॅचिंग अशी अबोली कलरचीच लेस घेतलेली आहे. आता ह्या लेस आपण व्यवस्थित हा जो आकार आहे त्याला अशा पद्धतीने लावून घ्यायचा आहे. लेस लावताना एकदम कडेने किनाऱ्यावरती ही लेस लावून घ्यायची आहे. आता इथे आपण एक्स्ट्राची लेस कट करून घेतली आहे आणि या लेसच्या कडेने पुन्हा एक दाबटीप मारून घेत आहे दोन्ही बाजूने आणि ही लेस व्यवस्थित ब्लाऊजला जोडून झालेली आहे. आता खालच्या बाजूने पण आपण जी बॉर्डर आहे त्या बॉर्डरच्या दोन्ही बाजूने ही लेस लावणार आहोत. जिथं आपण फिटिंग करणार आहोत तिथं जवळजवळ 1.5 इंचाचं मार्जिन सोडून त्यापुढे मी ही लेस अशा पद्धतीने लावत आहे, तुम्ही पाहू शकता. कारण फिटिंगचं जे मार्जिन आहे ते 1.5 इंच आहे आणि अशा पद्धतीने बॉर्डरच्या दोन्ही बाजूने लेस लावलेली आहे. तर मैत्रिणींनो, आपली सुंदर अशी ही स्लीव्ज डिझाईन तयार झालेली आहे. तुम्हाला जर आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि